रेणुका माता की जय। श्री क्षेत्र माहूर येथील श्री विष्णुदास एक थोर देवी भक्त होऊन गेले. उग्र रागीट असणाऱ्या देवीला त्यांनी अत्यंत प्रेमळ आणि वत्सल बनवलं. माहूरची रेणुका ही आपली माता आणि आपण तिचं लेकरू अशी त्यांची भावना होती. त्यांनी आपले उत्तर आयुष्य ह्या माहूरच्या रेणुका मातेच्या उपासनेत व्यतीत केले. मराठवाड्यातील बासर येथील सरस्वतीने त्यांच्या जिव्हाग्री वास केला आणि विष्णुदासांची कवित्व शक्ती जागृत झाली. त्यांनी रेणुका मातेच्या अनेक आरत्या लिहिल्या. आज विदर्भामध्ये मराठवाड्यात त्या घरोघरी गायल्या जातात, म्हटल्या जातात. विष्णुदासांनी अनेक अष्टके, पदे, अभंग, पाळणे, भूपाळ्या लिहून मातेची उपासना केली आणि त्यांना आलेले मातृकृपेचे विविध अनुभव त्यांनी आपल्या ह्या कवितांमध्ये प्रकट केलेले दिसतात. असंच एक त्यांचं काव्य आहे. कधी भेटीशेल आई जगदंबे, कधी भेटशील आई जगदंबे, जगदंबे तू खचित मला माय तू जगदंबे, जोवर आहेत प्राण कुडीमध्ये तोवर पाहू दे तुला तुला गे, कधी भेटशील आई जगदंबे. अतिशय करुणमय पद्यामध्ये विष्णुदास रेणुका मातेची अशी प्रार्थना करतात की जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुझं माते मला दर्शन होऊ दे, एवढीच फक्त माझी आशा आहे. हे आदिमाये, तू मला कसेही करून दर्शन दे, तुझे उपकार मी जन्मभर आठवीन. आधीच मला काम क्रोध हे लांडगे सतावत आहेत, माझा प्राण घेऊ पाहत आहे, पण तू कृपा करशील असा विश्वास मात्र मी धरून आहे. माते, तू सत्वर मला माहेरी ने आणि एखादी जुनी पुराणी साडी दिलीस तरी चालेल. मला सोन्याच्या सरीची आवश्यकता नाही. दुसऱ्याचे रेशमी जरीचे पितांबर पांघरण्यापेक्षा आईची जुनी पैठणी मला उद्धार वाटेल. रेणुका माते, यासाठी मी तुझ्या पावलांना वारंवार विनवत आहे की जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत मला दर्शन दे, तोपर्यंत मला दर्शन दे. आई रेणुका माता की जय.